आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्यावरती विरोधकांनी केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते आपण पाहूया। काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीमध्ये दोनदा पराभूत केलं। पुढचा मुद्दा त्यांच्या उत्तरातला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला, म्हणजे आंबेडकरांच्या विरोधात प्रचार केला। त्यांचा पराभव प्रतिष्ठेचा मुद्दाही बनवला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यास नकार दिला काँग्रेसने। चौथा मुद्दा, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या पोर्ट्रेटला काँग्रेसनंच विरोध दर्शवल्याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली। दरम्यान विरोधकांनी अमित शहांवरती जोरदार टीका केल्यानंतर आता अमित शहांनी आपल्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिले आणि काँग्रेसवरतीच हल्लाबोल केलाय। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं शहा म्हणालेत। तर काँग्रेसच्या मोहिमेविरोधात कोणती कायदेशीर कारवाई करता येईल याचा आम्ही विचार करू, असाही इशारा शहांकडनं दिला जातोय। देश के सर्वोच्च लोकतांत्रिक फोरम में जब चर्चा होती है तब इसमें एक बात कॉमन होती है कि बात तथ्य के आधार पर होनी चाहिए और बात सत्य के आधार पर होनी चाहिए। कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है, ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूं। आणि आज नवी दिल्लीमध्ये एक पॉवरफुल भेट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्यात विधानसभा निवडणुका संपून महायुतीची सत्ता आल्यानंतर काही दिवसातच या दोघांचीही पहिली भेट झाली आहे। पंतप्रधान मोदींना नवी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठीच शरद पवार त्यांच्या भेटीसाठी गेले असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेटीत शरद पवार महाराष्ट्रातल्या 2 शेतकऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन गेले होते। पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील फलटण इथल्या 2 शेतकऱ्यांसह पंतप्रधानांची संसद भवनातल्या त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली आणि त्यांना शेतातील डाळिंबाची पेटी भेटही दिली।